आज आपण एका अशा कोड्याची उकल करणार आहोत, एका अशा व्यक्तीची ज्याचं नाव आहे जेफ्री एप्स्टाईन. ही गोष्ट आहे एका माणसाची ज्याने जगातील सर्वात शक्तिशाली लोकांना आपल्या नियंत्रणात ठेवलं होतं. खरं तर ही आपल्या काळातील सर्वात गुंतागुंतीची आणि अस्वस्थ करणारी कहाणी आहे. प्रत्येक मोठ्या रहस्याची सुरुवात कुठून तरी होते, नाही का? इथे ती सुरुवात होते एका तरुण मुलीच्या कहाणीतून. तिला एका अतिश्रीमंत महिलेने अशी काही ऑफर दिली की ती एका अंधाऱ्या जगात ओढली गेली. पण ही फक्त एका मुलीची कहाणी नव्हती, तर एका भयानक मोठ्या जाळ्याची ती फक्त एक सुरुवात होती. तर ती मुलगी होती वर्जिनिया जुफ्रे आणि ती श्रीमंत महिला होती गिलेन मॅक्सवेल. पण या दोघींच्याही मागे, या सगळ्याच्या केंद्रस्थानी एकच माणूस होता, जेफ्री एप्स्टाईन. आणि तोच या कथेतील सर्वात मोठं कोड आहे. म्हणजे विचार करा, एक साधा कॉलेज ड्रॉपआउट ज्याच्याकडे ना वडिलोपार्जित संपत्ती होती ना कोणताही मोठा व्यवसाय, तो माणूस राष्ट्रपती, राजकुमार आणि मोठमोठ्या शास्त्रज्ञांना नियंत्रित करणारा अब्जाधीश बनला कसा? हे कोडं सोडवण्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने तपास करणार आहोत. सगळ्यात आधी पैशांचा माग काढू, मग त्याच्या या नेटवर्कचा शिल्पकार कोण होता ते पाहू, त्यानंतर त्याच्या बेटावरचं काळं रहस्य उलगडू आणि शेवटी त्याच्या गूढ अंतामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करू. चला तर मग सुरुवात करूया. कोणत्याही मोठ्या तपासाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम काय असतो? फॉलो द मनी, म्हणजे पैशांचा माग काढा. एका सामान्य शिक्षकापासून ते अब्जाधीश बनण्यापर्यंतचा एप्स्टीनचा प्रवास पाहिला ना, तर एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. त्याची कारकीर्द बघितली तर ती सरळ नव्हतीच. ती एका ध्येयाकडे जाणारी एक वक्र वाट होती. आधी श्रीमंतांच्या मुलांच्या वर्गात प्रवेश, तिथून थेट वॉल स्ट्रीटच्या केंद्रस्थानी, आणि मग मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या जगात. जणू काही प्रत्येक पाऊल आधीच ठरवलेलं होतं. त्याने स्टीव्हन हॉफनबर्ग सोबत मिळून एक पॉन्झी स्कीम चालवली आणि गुंतवणूकदारांना तब्बल $450 दशलक्ष गंडा घातला. या गुन्ह्यासाठी हॉफनबर्गला 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण एप्स्टाईनचं काय? त्याला काहीही झालं नाही. ना तुरुंगवास, ना दंड, ना कोणताही आरोप. मग साहजिकच प्रश्न उभा राहतो की त्याला वाचवतंय कोण? आणि इथूनच ही गोष्ट एका अशा वळणावर येते ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे. पुरावे थेट गुप्तचर संस्थांकडे बोट दाखवतात. आणि या सगळ्या खेळातला एक महत्त्वाचा दुवा होता डगलस लीस नावाचा एक ब्रिटिश शस्त्रविक्रेता. एप्स्टाईनच्या सत्तेचा खरा पाया तेव्हा रचला गेला जेव्हा व्हिक्टोरिया सिक्रेटचे अब्जाधीश संस्थापक लेस वॅक्सनर यांनी एक असा निर्णय घेतला जो आजही कोणाला कळलेला नाही. त्यांनी आपल्या संपूर्ण आर्थिक साम्राज्याचं नियंत्रण पूर्णपणे एप्स्टाईनच्या हातात दिलं. या एका नात्यामुळे एप्स्टाईनला काय मिळालं? प्रचंड संपत्ती, एक आलिशान जीवनशैली आणि अशी मालमत्ता ज्याचा वापर त्याने पुढे आपल्या गुन्हेगारी साम्राज्यासाठी केला. आणि यानंतर त्याने आपल्या आर्थिक ज्ञानाचा वापर करून व्यवस्थेलाच मात दिली. त्याने US व्हर्जिन आयलंड्समध्ये एक अशी कंपनी स्थापन केली ज्यामुळे तो कायदेशीररित्या जवळजवळ सर्व कॉर्पोरेट कर चुकवू शकला. म्हणजे जे नियम आपल्या सगळ्यांसाठी आहेत ते त्याच्यासाठी नव्हतेच. ठीक आहे, तर पैसा होता, संरक्षण होतं, पण एप्स्टाईनला अजून एका गोष्टीची गरज होती. ती म्हणजे जगातील उच्चभ्रू लोकांच्या बंद दरवाजांच्या आत प्रवेश मिळवणं. आणि नेमक्या ह्याच वेळी त्याच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीची एंट्री झाली जिने सगळं काही बदलून टाकलं. हे बघा, त्यांची भागीदारी ही काही सामान्य मैत्री नव्हती, ते एक परफेक्ट स्ट्रॅटेजिक मर्जर होतं. म्हणजे बघा, एप्स्टाईनकडे अमाप पैसा होता, पण उच्चभ्रू समाजात त्याची ओळख शून्य होती. तर दुसरीकडे गिलन मॅक्सवेलकडे ती ओळख होती, पण तिच्याकडे पैसा नव्हता. ते दोघं एकमेकांची सर्वात मोठी गरज पूर्ण करत होते. गिलन मॅक्सवेलचं बालपण सत्ता, राजकारण आणि हेरगिरीच्या जगात गेलं होतं. तिच्या वडिलांच्या रहस्यमय मृत्यूनंतर आणि त्यांचं साम्राज्य कोसळल्यावर तिच्याकडे पैसा उरला नाही. पण तिच्याकडे एक अनमोल गोष्ट होती, एक जागतिक नेटवर्क आणि काही खास कौशल्य. या दोघांनी मिळून फक्त पार्ट्या आणि ओळखींचं जाळं विणलं नाही, त्यांनी नियंत्रणाची एक अतिशय सोफिस्टिकेटेड सिस्टम तयार केली. हे केवळ गुन्हेगारी नव्हती, हे एक इंटेलिजन्स ऑपरेशन होतं. या सिस्टीमचा पहिला थर होता अल्पवयीन असुरक्षित मुलींची भरती करणे. आणि यासाठी गिलेनने मानसिक हाताळणीची एक अतिशय भयावह पण प्रभावी 4 टप्प्यांची पद्धत वापरली. यावरून हे स्पष्ट होतं की हे सगळं किती थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलं गेलं होतं.
आणि दुसरा थर होता उच्चभ्रू लोकांना जाळ्यात अडकवणे. यांचं ध्येय एकच होतं, कॉम्प्रोमॅट तयार करणे. म्हणजे जगातील सर्वात शक्तिशाली लोकांविरुद्ध ब्लॅकमेल करण्यासाठी पुरावे गोळा करणे, जेणेकरून त्यांना नियंत्रित करता येईल. एपिस्टाईन स्वतःला एक मोठा परोपकारी आणि मित्र म्हणून सादर करायचा. तो शक्तिशाली लोकांना आपल्या बेटावर बोलवायचा, जिथे लपवलेल्या कॅमेऱ्यांनी त्यांचं प्रत्येक कृत्य रेकॉर्ड केलं जायचं. ह्यानंतर ते लोक आयुष्यभरासाठी त्याच्या जाळ्यात अडकायचे. FBI ने जेव्हा त्याच्या बेटावर छापा टाकला तेव्हा त्यांना असंख्य लपवलेले कॅमेरे आणि हार्ड ड्राईव्ह सापडले. पण सर्वात धक्कादायक गोष्ट काय आहे माहीत आहे? जप्त केलेल्या डेटापैकी 300 गिगाबाईटपेक्षा जास्त डेटा आजपर्यंत सार्वजनिक केलेला नाही. विचार करा, त्या डेटामध्ये कोणाकोणाची नावं असतील? 2019मध्ये जेव्हा एप्स्टाईनला अटक झाली तेव्हा असं वाटलं की हे संपूर्ण नेटवर्क आता उघडं पडणार. पण मग अमेरिकेच्या सर्वात सुरक्षित तुरुंगांपैकी एकामध्ये ह्या कथेने एक शेवटचं आणि अत्यंत रहस्यमय वळण घेतलं. त्याच्या शेवटच्या दिवसांची ही टाईमलाईन पाहिली तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जे काही घडलं ते अजिबात सामान्य नव्हतं. एकामागोमाग एक अशा घटना घडत गेल्या ज्या कोणत्याही हाय प्रोफाईल कैद्याच्या बाबतीत नियमांचं आणि तर्काचं सरळ उल्लंघन करणाऱ्या होत्या. त्याच्या मृत्यूच्या रात्री तर योगायोगांची मालिकाच लागली. ज्या 2 गार्ड्सनी दर अर्ध्या तासाने त्याला तपासायचं होतं ते दोघेही झोपी गेले. त्याच्या सेलबाहेरचे दोन्ही कॅमेरे एकाच वेळी खराब झाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शवविच्छेदनातील पुरावे अधिकृत कथेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण कदाचित सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. विचार करा, जर एप्स्टाईन जिवंत राहिला असता आणि खटला चालला असता तर जगातील कितीतरी शक्तिशाली लोकांचे मुखवटे फाटले असते नाही का? त्याच्या मृत्यूने त्या सगळ्यांना वाचवलं. त्यामुळे प्रश्न शेवटी तोच उरतो, ही आत्महत्या होती की त्याला कायमचं शांत करण्यात आलं?